नमस्कार मैत्रिणींनो, तुळजाच किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला आता महाशिवरात्र आली 2-4 दिवसावर. त्यासाठी आपण काहीतरी वेगळं पौष्टिक आणि हेल्दी मखाण्याचे लाडूसाठी लागणारे साहित्य बघू आपण. 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 15 ते 20 पेन खजूर मी बिया काढून घेतल्या आणि 200 ग्रॅम मखाणे अगोदर आपण आता भाजून घेऊ. आपण दोनदा करून घेऊ. सगळे एकदम एकत्र टाकले ना थोडे भाजायला वेळ लागेल. दोनदा करून घेऊ. सगळे एकदम एकत्र टाकले ना थोडे भाजायला वेळ लागेल. मखाणे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात भेटेल आणि त्याचं हे असं काळा असतं ना, त्याचं कडक बी असते, हे साल असते, ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि स्वच्छ करून घ्यायची. आणि मखाण्यामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. डायजेशन सुधारते आणि शुगर पण मेंटेन ठेवते. त्यासाठी मखाणे कॅल्शियमचा स्रोत म्हणूनही ओळखले जाते. हे बघा, असे खुसकून असे हे झाले पाहिजे. ते हाताने पण त्याचं हे होते, फुटत आहे म्हणजे भाजले. आता आपण काढून घेऊ. बदाम 1-2 मिनटं थोडे गरम करून घ्यायचे, कारण मिक्सरमध्ये आपल्याला पावडर करायची त्यामुळे खुसखुस होते. खूप 1-2 मिनटं गॅस बंद करू, कारण कढई जेवढी गरम आहे ना तेवढ्या तापमानात आपल्याला गरम करायची. तर मखाणे आपले थंड झाले, आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. तर आपली छान पावडर झाली. खूप बारीक पण नाही करायचं आणि थोडं जाडसर रवेदारच ठेवायचं. तर आपण काजू बदाम पण बारीक करून घेऊया. काजू बदाम पण काढले आपण, थोडेसे जाडसरच ठेवले मैत्रिणींनो. तर आपल्याला पेन खजूर आहे ना मिक्सरमध्ये बारीक करायचे, पण नुसते पेन खजूर जर टाकले ना तर त्याचा गोळा होऊन येईल. त्याच्यामुळे आपल्याला थोडं मखाणे ना बारीक केलेलं पावडर टाकायची, त्यातली अर्धी टाकू आपण. मग पेन खजूर त्याच्यामध्ये टाकू, म्हणजे दोन्ही एकत्र केलं ना ते व्यवस्थित बारीक होईल. पेन खजूर आपल्याला भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम भेटते आणि HB वाढतं. आपलं फायबर वगैरे भरपूर असतं, त्याच्यामुळे पेन खजुरी शरीरासाठी चांगली असते, थंड पण असते. इम्युनिटी पॉवर वाढते, थकवा पण जातो पेन खजूरनी. तर आपण हे मिक्सरमध्ये थोडं बारीक करू. तर आपण हे मिक्सरमधून बारीक काढले. हे सगळं मिक्स करून घेऊ. सगळं एकजीव करू. आणि मैत्रिणी विशेष म्हणजे या लाडूचं आहे ना आपल्याला साखर नाही वापरायची, गूळ लागणार नाही, साखर लागणार नाही. थोडंसं समजा 50 ग्रॅम तूप लागेल का, तर लाडू असा चांगला व्यवस्थित वळण्यासाठी आपल्याला लाडूची गरज नाही, तुपाची गरज आहे. नाही तर तुम्ही तूप नाही टाकलं ना तर पेन खजूर थोडा जास्त टाकायचा, म्हणजे ओलावा असतो पेन खजूरला आणि ते व्यवस्थित लाडू बांधले जाते. तर मी 50 ग्रॅम तूप घेतलं, एक छोटी वाटी, तेवढं आपण इथं टाकूया. मिक्स केले, आपण लाडू घेऊ. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सकाळी नाश्त्यासाठी किंवा आपण असं दुपारच्या वेळेला वगैरे, सकाळी नाश्त्याला शक्यतो मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकतो. भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर वगैरे सगळंच मुलांना भेटतं. मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना आहे ना ॲसिडिटी त्रास होतो. उपासाने काय होतं, शरीरातली हीट वाढते. त्याच्यामुळे आपण शेंगदाणे किंवा साबू खाल्ला, खूप बऱ्याच जणांना आहे ना ॲसिडिटी त्रास असतो. त्याच्यामुळे नाही, हे कसं लाडू आपण 2 जरी खाल्ले, हेल्दी आणि पौष्टिक, तेवढंच म्हणजे आधार पण राहतो, पोट भरल्यासारखं वाटतं. सो उपासाचं तेलकट चिप्स वगैरे नको वाटतं. ॲसिडिटीमुळे भरपूर प्रमाणात बरेच जण टाळतात, नको. त्याच्यामुळे लाडू हा बेस्ट पर्याय.
चला माझे लाडू तयार झाले मैत्रिणींनो. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या पद्धतीने करून बघा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. करत राहा, बघत राहा आणि खात राहा.